ज्ञानेश्वर माऊली सद्गुरू काकाजी माऊली. नमस्कार. आज आपण बघणार आहोत हरिपाठातील तिसरा अभंग. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणांचे अवगुण, हरिविने मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथुनी चराचर त्यासी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्णमणी, अनंत जन्मानी पुण्य होय. गुण 3 आहेत: सत्व, रज आणि तम. सत्व म्हणजे सात्विक अवस्था आणणारी चित्त अवस्था. रज राजसी भोग इच्छा निर्माण करणारी चित्त अवस्था. आणि तम म्हणजे तामसी वृत्ती निर्माण करणारी चित्त अवस्था. सात्विक अवस्था स्वतःचेच चिंतन करीत असते. राजस अवस्था राजस भोगेच्छा उत्पन्न करते आणि स्वतःचा मतलब साधण्याकरिता सदैव गतिमान असते. तामसी अवस्था स्वतःच्या स्वार्थाकरिता दुसऱ्याच्याही बळी घेण्यास तयार असते. असे हे त्रिगुण आहेत. त्रिगुणातीत माया. या मायेत जीवनाचं कोणतंही सार नाही असे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात. त्रिगुण असार, तर मग सार कशात आहे? निर्गुण हे सार. परमशून्य अवस्था हेच जीवनाचं सार सर्वस्व आहे. याचा माऊली सांगतात आपल्याला, याचा सारासार विचार कर हे साधका, याचा सारासार विचार कर. आणि या परमशून्य त्रिगुणातीत या 3 गुणाच्या परे जी परमेश्वरी अवस्था आहे, जी निराकार आहे, अशा मायातीत हरीचं सदैव तू ध्यानीमनी चिंतन कर. सगुण निर्गुण गुणांचे अगुण, हरिविने मन व्यर्थ जाय. गुण म्हणजे प्राप्त झालेले संस्कार. आपल्याला चहा पिण्याची सवय लागली की सवयीने तो आवडू लागतो आणि आपण तो नित्य घेतो. हे आहेत गुण. वैज्ञानिक परिभाषेत समजायचे झाल्यास, ऋण विद्युत चुंबकीय ओथ धन विद्युत चुंबकीय प्रोताच्या जवळ आला की ऋण विद्युत चुंबकीय ओथ आणि धनविद्युत चुंबकीय प्रोतामध्ये ओढाताण सुरू होते आणि ऋण विद्युत चुंबकीय ओथ धनविद्युत चुंबकीय प्रोताच्या दूर जाण्याचा प्रयत्न करतो. पण प्रोताच्या मायेमुळे तो, त्याच्या कर्षण शक्तीमुळे तो निसटत नाही, तर त्याच्या सभोवताल फिरत असतो. यालाच वैज्ञानिक भाषेत परमाणू म्हणतात. अशा अनेक अणु परमाणूपासून या प्रकृतीची निर्मिती झालेली आहे. असे 8 परमाणू विशिष्ट अवस्थेत, विशिष्ट कालात, विशिष्ट अंतरावर एकत्र आल्यास त्यापासून प्राणवायू तयार होतो. 4 अणू एकत्र आल्यास नत्र, तर 2 अणू एकत्र आल्यास प्राणवायू उज्जन वायू तयार होतो, हायड्रोजन. असे 8 प्राणवायू आणि 2 उज्जन वायू एकत्र आल्यास एक नवीनच पदार्थ तयार होते, पाणी. त्याचा केमिकल फॉर्म्युला H2O. त्यात प्राणवायू आणि उज्जन वायूचे कोणतेही गुण नसते. अशा अनेक अणूंचं एकत्रीकरण विशिष्ट अवस्थेत, विशिष्ट अंतरावर आणि विशिष्ट वेगवेगळ्या प्रमाणात एकत्र आल्यास वेगवेगळे पदार्थ तयार होतात. अशा अणूपासूनच या प्रकृतीची निर्मिती झालेली आहे. सगुण निर्गुण गुणांचे गुण, तर अशा या गुणातीत प्रकृतीत सगुण आणि निर्गुण गुणांचे अगुण आहेत, अशी हा आभास तयार झालेला आहे.
ज्यात जीवनाचं कोणतेही सार नाही आहे. म्हणून माऊली म्हणतात, हरी विन मन व्यर्थ जाय. अशा या आभासित मायेच्या परे जो हरी आहे, जो मायेचं सर्वस्व हरण करतो, अशा हरीलाच तू मनाने भज, नाहीतर हे मना तुझं जीवन व्यर्थ जाईल, असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथुनी चराचर त्यासी भजे. मूळ परमेश्वर हा अव्यक्त आहे, परमशून्य अवस्था. या त्रिगुणाचे परे जो आहे ते परमेश्वरी अवस्था. जो परमशून्य आहे, निराकार आहे, त्या निराकार अवस्थेतूनच केव्हा तरी गुणाद्वारे प्रकृतीची निर्मिती झाली आहे. प्र म्हणजे समोर आणि कृती म्हणजे करणे. असं हे साकार निराकार व्यक्त अव्यक्ताचं चक्र सदैव गतिमान आहे. म्हणून गीतेत सांगितलं आहे, एवं प्रवर्तितम चक्रम. हे चक्र सदैव सुरू आहे, साकार निराकार व्यक्त अव्यक्त. पण मूळ काय आहे? मूळ आहे निराकार, शून्यातीत परम अवस्था. आणि त्या परम अवस्थेला चराचर सृष्टी आकर्षित होते आणि त्याला भजते, असं माऊली सांगतात. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होय. म्हणून ज्ञानदेव, ज्ञानाचे देव, पूर्ण अवस्था रामकृष्णाचं सदैव ध्यानी मनी चिंतन करतात. योग्यांच्या चित्तात सदैव रममान असणारी अवस्था म्हणजे आत्मानंद राम. म्हणून म्हटलंय रमयती इति रामः. आणि कृष्ण म्हणजे कर्षती इति कृष्णा. समाधी अवस्थेत जो विश्वातील अनंत शक्तींचं कर्षण करतो आणि आत्मज्ञान प्राप्त करतो, त्या उच्च अवस्थेला कृष्ण म्हटलेलं आहे. अशा अवस्थांचं माऊली सदैव ध्यानी मनी चिंतन करते, त्यामुळे अनंत जन्मांनी पुण्याची प्राप्ती झालेली आहे. मुक्ती एकाच जन्मात मिळत नसते, त्याकरता अनंत जन्माची साधना हवी असते. म्हणून अध्यात्मात घाई करू नये, सदैव हरीचं चिंतन करावं, ध्यानी मनी रामकृष्णाचं चिंतन करावं, असं माऊली आपल्याला सांगतात. रामकृष्ण हरी.